वेलकम दोस्तों, स्वागत है आपका हमारे इस नए वीडियो में। तो दोस्तों हम फाइनली मुंबई में आ चुके हैं। रात को 4-5 बजे आए थे और अभी फ्रेश होकर रेडी हो चुके हैं और आगे का भी हम आपको आगे दिखाएंगे, लेकिन अभी हम आपको हमारे दोस्त लोग दिखा देते हैं। ये है हमारे दिनेश भाई कैमरामैन और ये हमारे फिलिप भाई बिग यूट्यूबर, बहुत चिकने दिख रहे हैं। और ये हमारे ड्राइवर साहब संदीप भाई। एकदम बढ़िया सफ़र हुआ हमारा रात को। लव भाई पूरी नाइट खींचा है इसने, एकदम बहुत ही मज़ा आ गया। और ये देख सकते हो इनोवा ये लेके आए हैं हम। ओके, और वहाँ पे प्रोग्राम का तैयारी चल रहा है। ओके, तो आगे का हम आगे आपको दिखाएंगे। तो बहुत ही मज़ा आने वाला है गाइस। तो ओके, आगे मिलते हैं, आगे दिखाते हैं आपको। ठीक है, नींद पूरा नहीं हुआ है ठीक से। भाई क्या है इसमें, क्या होगा इससे? ये हेयर स्प्रे बाल खड़ा करने का है। सब ब्रांड है भाई, दिखा दो भाई। ये देख लेना गाइस अच्छे से। इसमें हम आए थे, हमारे ड्राइवर साहब संदीप भाई। सो दोस्तों इन्होंने हमें इनवाइट किया है, देख सकते हो सभी लोग यहाँ पे आ गए हैं। ओके, आप देख सकते हो जिन्होंने हमें इनवाइट किया है इस वीरा स्त्री बैंड को। यहाँ पूरा ये इनका ग्रुप है। तो अभी हमारे आदिवासी भाषा में कुछ बात करने वाले हैं, सभी को संदेश देने वाले हैं कुछ। मुळात हा आदिवासी स्नेह भजन वन भजन मेळावा आम्ही आज 9 वर्ष आज पूर्ण होत आहे। हा वन भजन मेळाव्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की जे नोकरी कामधंदा निमित्त विरार, वसई, पालघर, कसारा ते कर्जतपर्यंत मुंबई आणि ठाणे हा नवी मुंबई परिसरात आपण वास्तव्यात आहे आदिवासी बांधव। ते आदिवासी बांधव हे वर्षातून एक स्नेह भजन मेळावा म्हणून आम्ही आयोजित करतो। 1999 सालाचे जे पोलीस अंमलदार जास्त होते, आम्ही विट्याला रहिवासी होतो, त्यात मेजॉरिटी जास्त असल्या कारणाने आम्ही 99 बॅचचे पोलीस अंमलदाराने हा एक उपक्रम राबवला आणि आजचा या 9 वर्ष आज आम्ही पूर्ण करत आहे। त्यात इतर कर्मचारी आहे, जे शिक्षक आले किंवा इतर मंत्रालय डिपार्टमेंट आले किंवा इतर कंपनीत काम करणारे किंवा अदर डिपार्टमेंट शासकीय कर्मचारी, या कार्यक्रमाचा उद्देश आमचा एवढाच आहे की वर्षातून एकदा तरी आपला आदिवासी बांधव एकत्र आला पाहिजे, त्याचा एकमेकाची ओळख झाली पाहिजे आणि एक आपला त्या ओळखीच्या माध्यमातून लोकांना एक नोकरी कामधंदा निमित्ताने एखाद्याला प्रोत्साहन देता येईल किंवा त्या संदर्भात आपला त्याचा एक फायदा होऊ शकतो। दुसरी गोष्ट असं की एकत्र राहतो आपण, एकत्र राहतो त्यातून मुलांची पण ओळख होते, शिक्षणाची बाजू आपल्याला बघावं लागते। एखाद्याला आमच्याकडे प्राध्यापक दिलीप वसाई सर आहे किंवा जितू पागवी आहे किंवा इतर डिपार्टमेंटचे लोक आहे आमच्याबरोबर, ते त्यांना गायडन्स करतात। दुसरी गोष्ट एक अविवाहित लोक आहे, मुलं आहे, ते त्यांना लग्न करू इच्छिता, अशांना सुद्धा एक चांगले एक माध्यम आम्ही बनवलेलं आहे। दरवर्षी त्यांची विवाह नोंदणी करतो आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत 25 ते 30 लोकांचं एक जीवन या आदिवासी वन भजन मेळावा ह्या माध्यमातून त्यांचं एक जीवन सफल झालेलं आहे। एक नोकरीवाले राहिला मुलगा, नोकरीवाला राहिला तर मुलगी सुद्धा म्हणते की मला नोकरीवालाच हवा आहे। त्या दृष्टिकोनात एक माध्यम एक खूप चांगलं आहे। आम्ही वसई, माझा मित्र विरारला राहतो, पण वर्षातून फक्त आम्ही एकदाच भेटतो, ते पण ह्या कार्यक्रमात आणि इथेच। म्हणजे बघा, विरारला राहणारा माणूस फक्त वर्षातून एकदा भेटतो, कसाऱ्याला राहणारा माणूस इथे 1 वर्षातूनच आमची एक गाठभेट होते। कोण कोणाकडे जात नाही आणि येत नाही, पण जे महिला भगिनी आहे ते सुद्धा, ते कॉलेज मैत्रिणी असेल किंवा इतर कुठे भेटलेले असेल की नातेवाईक असेल, तरी त्यांच्याकडे जाणं येणं आमचं होत नाही आणि एक त्या माध्यमातून हा एक कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करतो। फक्त उद्देश एवढाच आहे, वर्षातून आपल्या एकदा तरी आपली भेट झाली पाहिजे आणि एकमेकाची ओळख वागली पाहिजे, मुलांची सुद्धा आपली देवाणघेवाण झाली पाहिजे, मुलांची पण ओळख पाळली झाली पाहिजे। हा एक रूढी परंपरेचा एक आदिवासी परंपरा, जे आमचे मुलं जे आहे
त्यांना आपली आदिवासी संस्कृती काय जे वास्तव्यास आहे इथे त्यांना पण आपल्या लोकांची एकमेकाची ओळख झाली पाहिजे, त्यांचा जे जिव्हाळा वाढला पाहिजे, मैत्रीण झाली पाहिजे, हा एक उद्देश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही वज्रेश्वरीला पहिल्या वर्षी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात आम्ही फक्त एक तबला आणि एक पेटी घेऊन गेलो होतो. पेटीत नव्हतीच, दिलवर कोकणी म्हणून आता आहे पोलीस हवालदार, तर आपली बांसरी वाजून आम्ही त्या दिवशी थोडंसं गरबा नाचलो किंवा एक असं आहे. पण त्या माध्यमातून एक मला स्वतः सारवट गावाचं मी स्वतः एक ढोल वाजक आहे आणि आमची एकता मित्र मंडळ आहे. पण एक असं आमच्या मनात विचार आला की आता यावर्षी आपण तबला आणला तर पुढच्या वर्षी आपण बँड पार्टी का आणू शकत नाही. तर आम्ही एक शब्द दिला होता की आमच्या महिला भगिनी होत्या, रवी तवी दादा आहे, दिलीप योसेफ दादा आहे, सोम दादा आहे, जितू दादा आहे. विरारचे अंमलदार खूप कमी होते त्या पिरियडमध्ये, आता त्यांची मेजॉरिटी जास्त वाढलेली आहे. युवराज आहे, सिकंदर वसावे आहे, गुरु नाईक आहे, अमित दादा आहे, असे प्राध्यापक चेअरमन सर आहे. खूप असे प्राध्यापक किंवा एक शिक्षण वृत्तीचे लोक आपल्या या ग्रुपमध्ये जॉईंडेस आहे. तर त्यांना आम्ही सांगितलं होतं की ते महिला होते आमच्या विटावा ग्रुपच्या महिला, त्यांना आम्ही आवर्जून सांगितलं होतं की पुढच्या वर्षी आपण बँड पार्टी आणूया. एक शब्द दिला होता महिलांना आणि त्यांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि एक माझा शब्द होता आणि त्या शब्दाचं तारणहार खरं म्हटलं तर ही आमची पूर्ण एकता मित्र मंडळ सावरट आणि आजपर्यंत आम्हाला खूप सहकार्य आणि त्याच्या सहकार्याच्या माध्यमातूनच हा कार्यक्रम आम्ही एक खूप सुंदर असा आत्तापर्यंत करतो आहे. आणि आज हा आम्ही 600-700 लोकांचं 500-600 लोकांचा आमचा ग्रुप जात होता. तेवढ्या कल्याणवाला आणि विटावा हे दोनच विभाग जात होते, त्यातून आले तर विरार विभाग. पण आजचा बघायला गेलं तर आपण 1,500 ते 2,000चा आज उत्स्फूर्त असं चांगला आपण कार्यक्रम इथे राबवत आहे. आज बघायला गेलं तर काही साऊंडच्या माध्यमातून थोडे कमी पडलं, पण अजितदादा सावरट सुब्राज बँड पार्टीचं मालक आणि एका शब्दाखातर आज हे एकता मित्र मंडळाचं पूर्ण टीम आलीच आहे, एक सहकार्य आणि स्वयंसेवक म्हणून. पण अजितदादांनी आम्हाला एका शब्दाखातर एक बँड पार्टी तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि त्यांनी एका शब्दात त्यांनी फ्रीमध्ये ही आज फ्री ऑफ सर्व्हिसमध्ये ही बँड पार्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. खूप चांगला कार्यक्रम होतो. हा उद्देशात आपण सार्थ झालं पाहिजे आणि मी खूप ऋणी आहे या एकता मित्र मंडळाने सावरट आणि पूर्ण माझं मित्र आमच्या ग्रुपला. आज महिला जरी आपल्या या अगोदर महिलासुद्धा आलेल्या आहे आणि ह्यांच्या खूप सहकार्य लाभतं आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाला आपण येऊन शोभा वागवतो. आणि मुलांना इथे बरंच कल्चरल भेटतं. जे प्रावीण्य वर्षातून एका 10वी 12वी किंवा एखाद्या पदवीधर असेल किंवा एक चांगली कामगिरी केली असेल त्यांनासुद्धा एक रवी तोगी सर साहेब, अविनाश वगी सर यांच्या माध्यमातून चांगली एक ट्रॉफी दिली जाते, त्याचा सत्कार केला जातो. यावर्षी 1999 साली जे भरती झालेले आहे आमचे माझ्याबरोबर आमचे सहपूर्ण महिला आणि पुरुष मित्रमंडळी आणि आज आम्हाला या मुंबईमध्ये 25वं वर्ष रजत महोत्सव वर्ष आम्ही साजरा करतो. आम्हाला आज 25 वर्ष झालेली आहे. त्यांचंसुद्धा एक मोठं योगदान आहे या कार्यक्रमाबाबतीत आणि त्याचंसुद्धा आज थोडंसं फुलाची पाकळी आणि त्यांचा सत्कार केला जाणार आहे. आणि गावावरून आपण सगळं एवढे मेहनत करून एवढं त्रास तकलीफ कामधंदा सोडून इथे आमचे पूर्ण एकता मित्र मंडळ सावरट ग्रुप आल्याबद्दल आणि तसंच सुब्राज बँड पार्टीसुद्धा आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल अजित शेठ दादांचं आणि मित्रमंडळाचं पुन्हा वतीने मी खूप खूप धन्यवाद त्यांचा धन्यवाद मानतो. ओके, जय आदिवासी, जय आदिवासी, जय जोहर. और गाइस जैसे इनका प्रोग्राम स्टार्ट होगा हम आपको पूरा व्लॉग दिखाएंगे, पूरा आपको हम इनका प्रोग्राम दिखाएंगे. ओके, थैंक यू. ओके, थोड़ी देर में जो होगा वो हम दिखाएंगे आपको. तब तक दिल थाम के बैठिए. ओके, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.